न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी शहराला अन्य गावातील नागरिकांच्या विरोधातून नव्हे तर शहरातीलच नेत्यांच्या अंतर्गत राजकारणातून पाणी मिळाले नाही। इचलकरंजी शहराला पाणी देण्याची धमक माझ्यात आहे व ते मी मिळवून देणारच असे उद्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले। त्यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेनंतर आवळे मैदान या ठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते। राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ कबनूर येथून भव्य रॅली काढली होती। ही रॅली शाहू पुतळा शिवतीर्थ मार्गे आवळे मैदान या ठिकाणी आली। त्यानंतर त्या ठिकाणी प्रचार सभा सुरू झाली। या सभेत बोलताना स्वाभिमानी पक्षाचे नेते जलिंदर पाटील म्हणाले, खासदार असताना राजू शेट्टी यांनी कष्टकरी, यंत्रमागधारक, यंत्रमाग कामगार, शेतकरी यांच्यासाठी अनेक कामे केली आहेत। कावीळच्या साथी डॉक्टरला घेऊन स्वतः तपासणीसाठी ते उतरले होते। इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा राजू शेट्टी यांच्यामुळे चिघळला असे वातावरण तयार करण्यात आलं, परंतु हा प्रश्न सौदार्याने राजू शेट्टीच मिटवू शकतात आणि जर हा प्रश्न मिटवला नाही तर 2029 मध्ये उमेदवार म्हणून ते नैतिकतेने रिंगणात येणार नाहीत। ही निवडणूक प्रश्नावर होत नाही तर राजू शेट्टींना जिरवण्यासाठी होत आहे, हे मोठे दुर्भाग्य आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी उद्धव ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी अशी मंडळी एकाच उमेदवारासाठी येतात, यावरूनच त्यांची व्यूहरचना दिसून येते। अभद्र युतीला स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी यावेळच्या निवडणुकीत उद्ध्वस्त करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलं। राजू शेट्टी यांनी नेहमीच अनेक आंदोलनात विघ्न आणण्याचा डाव विरोधक मंडळींनी केला आहे। आजही याच पद्धतीने शाहू पुतळ्याजवळ आमच्या मिरवणुकीत विघ्न आणण्यात आलं। जी मंडळी यामध्ये विघ्न आणण्यासाठी पुढे होते तेच मंडळी शहराच्या पाणी प्रश्नात कटकारस्थान करण्यात पुढे आहेत। केवळ राजकारण करायचे म्हणून हा पाण्याचा प्रश्न गुंतवून ठेवण्यात आला आहे। न केलेल्या गुन्ह्यामुळे मला 5 वर्ष इचलकरंजीकरांनी शिक्षा दिली, परंतु इचलकरंजीचा हा पाणी प्रश्न मी सोडवू शकतो आणि येत्या काही दिवसात ते दाखवून देईन। त्यासाठी भव्य जन आंदोलन करण्याची धमकही आमच्यात आहे। मुश्रीफ पाणी प्रश्नात रक्तपाताची भाषा करून जी त्यांनी भूमिका दाखवली, यावरूनच यातील राजकारण ओळखावे। यावेळी पुरंदर पाटील, विक्रम पाटील, जयकुमार कोले, रजाक मुजावर, कैलास देसाई, विकास चौगुले, वैभव कांबळे, बजरंग लोणारी, सुरेश व्यास आदींनी मनोगत व्यक्त केलं।